नागपूरमध्ये दंगा करणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तसंच शहरातील गाड्यांचं आणि घरांचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असल्याचंही फडणवीस म्हणालेले आहेत। तसंच पुढील 4 ते 5 दिवसात नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश पसरवणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे। आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे। त्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना अॅग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे।